हिंदकेसरी मारुती माने असतील किंवा गणपतराव आंदळकर असतील, तेव्हापासून उत्तर भारतामध्ये जाऊन तिथल्या पैलवानाच्या छातीवर बसणारे एकमेव पैलवान या महाराष्ट्रात जर कोण जन्माला आला त्या पिढीपासून, तर तो सिकंदर शेख पैलवान जन्माला आला. आणि त्याचा बदला म्हणून तिथल्या पैलवानाने हा षडयंत्र रचले, की माझं स्वतःचं मत आहे आणि त्याला अडकिवलंय. आता गुजर गँगची संबंध असेल असं तपासात आले, परंतु सिकंदर शेखचा त्या गुजर गँगशी काही संबंध नसावा. सिकंदर शेख हा प्रसिद्ध व्यक्ती या देशातील असल्यामुळे त्याचा जोडला असावा आणि ट्रॅप असावा असं मला स्वतःला वाटते. एका कुस्तीमध्ये 3 ते 4 लाख रुपये मिळत होते. वर्षाला त्याला 4 ते 5 कोटी रुपये कुस्ती खेळल्यानंतर मिळत होते. मग त्याला रिव्हॉल्वर विकायची काय गरज आहे मला तुम्ही सांगा फक्त. त्याच्या काय बेकारी आली होती, गरिबी होती, असा काही विषय नव्हता. आता तो आत गेल्यापासून त्याच्या 5 ते 6 कुस्त्या बुडल्या. 6 कुस्त्या म्हणजे त्याचं 18 लाख रुपये बुडलं, 3 लाख रुपये धरलं तर. असं रिव्हॉल्वर विकून त्याला किती पैसे मिळणार होते हा पण विचार देवेंद्र फडणवीस साहेबांना किंवा शिंदे साहेबांना भेटून आम्ही सांगणार.